मुंबईच्या वडाळा परिसरामध्ये रंगपंचमी उत्सवाला सांस्कृतिक रंग चढल्याचं पाहायला मिळालंय। रामलीला उत्सव समितीच्या वतीनं वडाळा परिसरामध्ये रंगपंचमी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय। समितीचे अध्यक्ष संजय ठाकूर आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित नागरिकांवर फुलांची उधळण करत अनोख्या पद्धतीने रंगपंचमीचा आनंद लुटला। रामलीला उत्सव समितीच्या वतीने मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला। समितीचे अध्यक्ष संजय ठाकूर, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली तसंच उदय प्रताप आणि सिद्धिविनायक मंदिराचे माजी सदस्य यांचा पारंपरिक पद्धतीनं सन्मान करण्यात आला। रंगांच्या सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत वडाळ्यामधील रंगीबिरंगी फुलोसे या कार्यक्रमात आज एक विशेष उपक्रम पाहायला मिळाला। जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा इथे सन्मान केला गेला आणि या निमित्तानं महिलांच्या योगदानाला सलाम करण्यात आला। समझ में नहीं आता क्या? हाँ या हाँ इधर आ पहला। आइए रमेश भाई, होली खेलाई रघुबीरा अवध में, सबकी ताली बजे। तुतारी वाला बढ़िया, इधर 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 आइए पीछे तक प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिक तपशील घेऊयात। महेंद्र, नक्कीच रिद्धी, आज रामलीला उत्सव समितीने वडाळ्यात मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। रंगबिरंगी फुलोसे ह्या कार्यक्रमाचं आयोजन होतं आणि रंगांपेक्षा फुलांनी होळी खेळलेलं जे ते खूप चांगलं असतं। या जे उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत संजय ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत ते, आणि त्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। सर, काय सांगाल, या कार्यक्रमाचं आज आपण आयोजन केलं होतं, उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय? पहिली गोष्ट अशी आहे की मी रामलीला समितीचा अध्यक्ष मी नाही, इकडे समितीचे लोक आहेत, पण माझा आग्रह होता आणि माझ्या आग्रहामुळे एक चांगला कार्यक्रम या लोकांनी करून दाखवलाय। मी सर्वात प्रथम आपल्या माता भगिनींना जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आपले सर्व बंधू इथे जे जमलेले आहेत त्यांना सर्वांना मी होलीची खूप खूप शुभेच्छा देतो। एक चांगला प्रकारचा कार्यक्रम, एक धार्मिक सद्भाव म्हणजे सामाजिक कार्यक्रम आणि प्रत्येक जाती जमातीचे लोक इथं उपस्थित आहेत आणि एक चांगला प्रकारचा कार्यक्रम राकेश पांडे आणि यांची टीमने इथे करून दाखवलाय। त्याच्यासाठी मी यांना पण शुभेच्छा देतो आणि सर्व महाराष्ट्राच्या माझ्या माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो। आज या कार्यक्रमात जागतिक महिला दिन आहे आणि विशेष अशा क्षेत्रातील काही महिला आहेत त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान केलाय, काय सांगाल त्याचं? हे बघा, हे लोकांना समजायला पाहिजे की आता जे बाबासाहेब आंबेडकरांनी बोललं होतं की शिका, आणि शिकून आता आमची माता भगिनी कुठपर्यंत गेलेल्या आहेत, स्पेस पर्यंत गेलेल्या आहेत, माहित आहे ना। तर सर्व क्षेत्रात ते लोक पुढाकार घेऊन एक चांगल्या प्रकारे काम करतात। त्याच्यामुळे आपल्या समाजामध्ये एक खूप ताकद, आमची शक्ती निर्माण होते, कारण आता आम्हाला लोकांना बल मिळालं आहे। घरात आमची जी मुलं आहेत ते लोक पण एक चांगलं काम करतात, तर त्यांना अवसर द्या, त्यांना शिकू द्या आणि शिकून ते लोक मोठमोठे कामं करणार आणि देशाचं नाव विश्व पातळीवर करतील, हे आम्हाला नक्की त्याच्याबद्दल विश्वास आहे, ठाम विश्वास आहे। नक्कीच सामाजिक कार्यकर्ते आरटीआय ऍक्टिव्हिस्ट अनिल गलगली सर असेल, काय सांगाल, या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, आपण प्रमुख पाहुणे आहात, काय सांगाल या कार्यक्रम? श्री रामलीला उत्सव समिती वडाळा ही गेल्या 55 वर्षापासून इथे रामलीलाचे आयोजन करतो, पण ते यावेळी पहिल्यांदा संजय ठाकूर यांच्या सहकार्याने, उदय प्रताप सिंग सुद्धा इथे उपस्थित आहेत, या सर्वांच्या सहकार्याने राकेश पांडे आणि टीमने इथे जी फुलांची होळी खेळण्याचा जो कार्यक्रम आयोजित केला, आणि विशेष म्हणजे मुंबईतील चाहे रुग्णालय असून देत, महापालिकेचे शिक्षण खातं असून देत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील जे नामवंत ज्या महिला आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने एक ठसा उमटवला आहे, त्यांचा सत्कार करण्याचं सुद्धा काम राकेश पांडे आणि टीमने केलेलं आहे। निश्चितपणाने मी राकेश पांडे आणि सर्व टीमचं अभिनंदन करतो। नक्कीच एक सामाजिक बांधिलकी है ते रखने काम या संस्थेतर्फे करण्यात आलं है। सर, क्या कहना चाहेंगे, आज आप इतना बड़ा उत्सव का आयोजन किया गया है, काफ़ी लोगों की जो आपको दिख रही है मौजूदगी दिखाई दे रही है, क्या कहना चाहेंगे? नहीं, मैं सबसे पहले रामलीला उत्सव समिति की तरफ से और राकेश पांडे जी को और उनके पूरे टीम को बहुत बहुत बधाई, शुभकामनाएं देता हूं। शक्ति स्वरूपा आज महिला भाई बहनों और यहाँ के जो माताओं यहाँ पे इतनी बड़ी संख्या में आई हैं, उनको एकत्रित करने का पूरा श्रेय फाइनल मैच होने के बावजूद
फाइनल मैच होने के बावजूद इतनी भीड़ यहाँ पे जुटी है और उसके लिए पूरा श्रेय मैं राकेश पांडे जी को देता हूँ और उन्हें शुभकामनाएं देता हूँ और सभी को होली की और महिला दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं। भारत न्यूझीलंड अंतिम सामना आहे आज, तरीही लोकांचा उत्साह इथे पाहायला मिळतोय. हेच सांगतो की किती किती काम आणि किती मेहनत घेतली असेल रामलीला समिती आणि राकेश पांडेची टीमनी आणि लोकांमध्ये उत्साह आहे. म्हणजे जेव्हा आपण आपल्या देशाचा जे सण आहे त्यांना साजरा करताना लोकांमध्ये उत्साह असतो आणि नेहमी आपल्याला हे असाच प्रकारे केला पाहिजे. मी परत यांच्या सर्वांचा धन्यवाद आणि आभार मानतो आणि तुम्हाला सुद्धा आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणखी राकेश पांडे माझ्यासोबत आहेत. सर, क्या कहना चाहेंगे? इतना बड़ा उत्सव और बड़े बड़े मान्यवर आज यहाँ पे मौजूद है. गेली 55 वर्ष रामलीला उत्सव समिती कॉम्रेड SR कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न होत आहे. आज सनातन धर्म, हिंदू धर्म जगला पाहिजे या भावनेने आम्ही सर्वजण आणि सर्व समाजाचे लोक एकत्र आलो. संजय ठाकूर यांनी आम्हाला ज्या पद्धतीने गलगलीजी, त्याचप्रमाणे उदय प्रताप सिंग आणि या ठिकाणी सर्व राजकीय पक्षाचे पुढारी या ठिकाणी आलेले आहेत, सर्व व्यापारी आलेले आहेत, सर्व महिला वर्ग आलेला आहे. आम्ही लोकांमध्ये सातत्याने मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामाचा आदर्श काय हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचा प्रतिसाद म्हणून आज आम्हाला या ठिकाणी होळीच्या निमित्ताने सर्वांना एकत्रित आणता आलं. हे आमचं मंडळाचं सौभाग्य आहे. म्हणून मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आणि महिलांचं आणि पुरुषांचं अभिनंदन करतो. एवढंच मी या ठिकाणी बोलेन. जी, निश्चित महेंद्र, एकंदरीत या सगळ्या मान्यवरांकडून सुद्धा आता या कार्यक्रमाविषयी आणखीचे ते तपशील ऐकायला मिळालेले आहेत. तुमच्याकडून प्रतिक्रिया आम्ही ऐकलेल्या आहेत. एकंदरीत मोठा उत्साह या ठिकाणी दिसतोय. धन्यवाद, तुम्ही ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली, तिथली दृश्य पोहोचवली त्यासाठी.